तिथे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या डिझाइन बॉक्स नरेश अरोरा यांच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय। मात्र पक्षातील काही नेते कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळालं। त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत एक्स सोशल मीडिया हँडल आणि पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या ट्विटर युद्ध रंगल्याचं चित्र दिसतंय। नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढल्यामुळे मिटकरींनी नाराजी व्यक्त केली। आमदार अमोल मिटकरींनी नरेश अरोरा यांना यावरून चांगलंच सुनावलं। शेवटी तुम्ही पगारावरील शिपाई असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता। पण आता मिटकरी अरोरा यांच्या वादात थेट अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी उडी घेत अमोल मिटकरींना चांगलंच झापलं। अमोल मिटकरींनी मीडियाला बाईट देऊ नयेत असा इशारा देखील पार्थ पवारांनी मिटकरींना दिला आहे। अरोरांवर निशाणा साधणारं ट्विट मिटकरींनी नंतर डिलीट केलं। मात्र आपली खंत त्यांनी पार्थ पवारांना बोलून दाखवल्याची प्रतिक्रिया मिटकरींनी दिली होती। अरोरापेक्षा चांगलं काम तर आमच्या सोशल मीडियाच्या टीमने केले। महाराष्ट्रभर गोरगरीब पोर आहेत बिचारे, कोणाला दिसत नाहीत काय नाही, त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करत राहतात, अजितदादांवर निष्पाप प्रेम करतात। आणि अशा वेळेस दादांच्या यशाचं श्रेय घेत असताना मला सांगा, आज देवेंद्रजींकडे पण PR अनेक एजन्सीज आहेत, आपल्या शिंदे साहेबांकडे आहेत, त्यांनी तर त्यांची काही मार्केटिंग केली नाही। मग तुम्ही अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला, हाच आमचा प्रश्न आहे। आणि हे माझं वैयक्तिक मत आहे असं सांगून त्यांनी ते पक्षावर ढकललं आहे। पक्षाच्या अधिकृत पेजवर रात्री 11:30 वाजता त्यांनी हे ट्विट केल्यानंतर मी स्वतः पार्थ दादाला फोन करून सांगितलं होतं की यांना तुम्ही थोडा आवर घाला, कारण मी माझे ट्विट डिलीट केलेत ते पक्षाच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या विनंतीवरून। पण तरी जर अशा पद्धतीनं तो वागत असेल तर याचं समर्थन नाही। आमचा प्रश्न तो त्यांनी उत्तर द्यावं, अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला। तर पार्थ पवारांनी या सगळ्या प्रकरणावर काय ट्विट केलंय तेही पाहूया। पार्थ पवार म्हणतात, अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहेत, हे दुर्दैवी आहे। नरेश अरोरा आणि डिझाइन बॉक्स संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडील अजिबात समर्थन करत नाही। तसंच मिटकरी यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।